आज या ठिकाणी बिग वन मदनवाडी या मदनवाडी या ठिकाणी हनुमान जयंती होती आणि त्या हनुमान जयंतीच्या वेळेस महिलांच्या काही कुस्त्या ठेवलेल्या होत्या. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महिलांच्या कुस्त्या घेतल्या गेल्या नाहीत आणि आपण बिग वन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. याचं कारण काय काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? प्रथम आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सांगायचा विषय असा आहे, अत्यंत गंभीर असं स्वरूपाचा प्रकार आमच्या मदनवाडी गावातील काही समाजकंटकाच्या लोकांनी घडवून आणला आणि हा घडवत असताना त्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष आहेत किंवा कमिटी आहे, ती गपचूप त्या ठिकाणावर त्याला मूकसंमती देत होते. आता हा प्रकार घडला कसा, तर आपण ऐकल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये महिला प्रतिनिधित्व नाकारणं, त्यांचा सन्मान न करणं, त्यांचं अस्तित्व नाकारणं आणि त्यांना यशस्वीत असा मान सन्मान न देणं, सार्वजनिक ठिकाणावरती त्यांचा अपमान करणं, अशा पद्धतीच्या घटनाच्या संदर्भामध्ये कलम आज दाखल झालेले आहेत. परंतु आमच्या गावामध्ये हनुमान ट्रस्टच्या नावाने एक ट्रस्ट आहे, ते हनुमान यात्रा उत्सव कमिटी स्थापन करून त्यांच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून यात्रा उत्सव भरवला जातो. त्या निमित्ताने हनुमानाच्या यात्रेनिमित्त आमच्या इथं कुस्तीचं मैदान, निकाली कुस्तीचं मैदान, जंगी मैदान घेण्यात आलेलं होतं आणि त्या कुस्त्या पोस्टरवर, बॅनरवर प्रसिद्धी करून आणि नेमून, म्हणजे महिलांच्या कुस्त्या नेमण्यात आल्या. त्यांना प्रथम आमंत्रित करण्यात आलं आणि आमंत्रित करून मग त्यांच्या नेमल्यानंतरच्या कुस्त्या त्या जाहीर केल्या आणि जाहीर केल्यानंतर त्यांना पुन्हा त्या दिवशी कार्यक्रमाच्या स्थळी बोलवून घेण्यात आलं आणि ती बोलवून घेतल्यानंतरनं त्या ठिकाणावरती त्यांना महिलांना कुस्ती खेळण्यास नकार देण्यात आला. तर याचा संदर्भ असा आहे की त्याच्या अगोदर, म्हणजे हनुमान जयंतीच्या अगोदर एक 2-3 दिवस कोणाच्या तरी गावातल्या एका समाजकंटकाच्या मारुती स्वप्नामध्ये आला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं मारुतीच्या कुस्तीच्या मैदानावरती महिला कुस्ती घेऊ नयेत असं काही समाजकंटकांनी सांगितलं. त्या अनुषंगाने मी त्या कुस्तीच्या मैदानावरती महिलांच्या कुस्त्या घेतल्या पाहिजे, त्यांना समान नागरी हक्क कायदा आहे, स्त्री आणि पुरुष असा भेदभाव आपल्याला करता येणार नाही. हा अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असा गुन्हा आहे. समाजामध्ये एखाद्याची प्रतिष्ठा घालवणं असेल, त्यांचं अस्तित्व नाकारणं असेल आणि त्यांना जर सन्मानित न करता आलं असेल, तर त्यांना जाणून बुजून एक महिला म्हणून नाकारली जर असेल, तर ते गुन्हेगार अत्यंत मोठा आहे. आपण आर्टिकल 14 आणि 15च्या संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या लिंगाबद्दल आणि भेदभावाबद्दल, वर्णनाबद्दल आपण करू शकत नाही काही वक्तव्य. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आर्टिकल 19(1) आणि ए माध्यमातून सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु असं न होता याच्या अनुषंगाने जे काही BNS दाखल व्हायला पाहिजे होते, त्या अनुषंगाने अपमानित करणे, त्यांना सन्मान न देणे, त्यांची हेळसांड करणे, या प्रकारचे गुन्हे महिलांच्या संदर्भामध्ये दाखल झालेले आहेत. परंतु यांना सगळ्यांना मी विरोध केला आणि महिलांना कुस्ती खेळायलाच लावली पाहिजे असं ज्यावेळेस मी ठासून सांगितलं किंवा म्हटलो, त्यावेळेस त्या ठिकाणावरचे ट्रस्टचे अध्यक्ष यांनी मला विरोध केला. त्यावेळेस मला विजय देवकत यांनी त्या ठिकाणावरती माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. तू कोण आहेस, तुझा काय संबंध, तू इथून निघून जा, तुझ्या ह्या महिला जर तुमच्या लय पुळका असेल तुला, तर त्यांना तू घरी नेऊन कुस्त्या लाव, अशा पद्धतीची वक्तव्य माझ्या संग केली. मी एक प्रतिष्ठित आहे त्या गावचा, माझी मिसेस त्या गावची ग्रामपंचायत सदस्य आहे, आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहोत. आणि असं असताना सुद्धा मी कोण आहे हे मला पुन्हा पुन्हा विचारणा केलेली. गेली 3-4 वर्ष झालं समाजकंटकांनी माझा त्या ठिकाणावरती वेळोवेळी अपमान केला आहे. परंतु गावामध्ये सलोखा आणि कायदा व्यवस्था अबाधित राखावी म्हणून मी वेळोवेळी थांबण्याचा प्रयत्न केला. परंतु आताची परिस्थिती आहे ती महिलांच्या सन्मानाची आहे, स्त्री सन्मानाची आहे. ही सर्व नारी जातीचा अपमान आहे आणि नारी जातीचा अपमान मी सहन करणार नाही.
आपल्या देशाची राष्ट्रपती महिला आहे. विशेषतः म्हणजे आमच्या जिल्हा परिषद गटाची प्रतिनिधी करणारी जी आहे ती महिला आहे. पंचायत समिती सदस्य महिला आहे. गावची सरपंच महिला आहे. असं असताना सुद्धा या गावामध्ये महिलांचा अपमान केला जातो, सन्मान केला जात नाही. मग ह्या सर्व महिलांचा, ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांचा सुद्धा आमच्या गावकऱ्यांनी हा अपमान केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा खेद व्यक्त केलेला आहे. म्हणजे त्या स्त्री ह्या जन्मामध्ये आलेल्या आहेत, त्यांचा दोष आहे का? मारुती ब्रह्मचारी आहे, वाचकांनी वाचलं पाहिजे. मारुती ब्रह्मचारी नाही, तर मारुतीला सुद्धा काही ठिकाणावरती पोरं झालेल्याचा पुरावा आपल्याला माहिती आहे. म्हणून काही लोकांनी मारुती ब्रह्मचारी म्हणून कुस्ती लावू नये असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अजून सांगतो, आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये आजही गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाकारला जातो आणि आजही महिला त्या ठिकाणावरती जात नाहीत. म्हणजे हे जे आहे ते अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि अंधश्रद्धा आमच्या गावामध्ये अजूनही तुडुंब भरलेली दिसते. एकतर मागासवर्गीय समाजाला या ठिकाणावरती वागणूक दिली जात नाही व्यवस्थित. दुसरी, या ठिकाणावरती ज्यावेळेस एखादं ट्रस्ट बनवलं जातं त्यावेळेस सर्व समाजवेशकांना, सर्व समाज घटकांना एकत्रित केलं जातं. दुसरी गोष्ट, ट्रस्ट बनवत असताना, प्रतिनिधित्व देत असताना महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं कायद्यामध्ये आता तरतूद आहे. असं असताना सुद्धा ट्रस्टी किंवा त्याच्यामध्ये कुठलीही महिला प्रतिनिधी नाही, कुठला मागासवर्गीय प्रतिनिधी नाही आणि फक्त एका कुटुंबापुरती ट्रस्ट बनवण्यात आलेला आहे आणि ते ट्रस्ट गावगाडा सांभाळते आणि आम्ही गाव चालवतो आणि संपूर्ण गाव आमच्या ताब्यात आहे हा दाखवण्याचा प्रयास त्यांच्याकडनं वेळोवेळी केला जातो. जर कुणी त्यांना आडकाठी केली तर त्यांच्या संग अरेरावीची भाषा केली जाते, त्यांना अपमानित केलं जातं, वाद करण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त मी गेली 3-4 वर्षापासून त्यांच्या संग या पद्धतीचं सांगत गेलो. काही रूढी परंपरा मला मिटवण्यामध्ये यश आलं, परंतु ही जी रूढी परंपरा आहे ही रूढी परंपरा मला मिटवायची आहे आणि याच्यामुळं ज्यांनी माझ्या संग वाद घातला मी त्यांना सांगत होतो की मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि माझा तुमचा काहीही संबंध नाही. मी ट्रस्टींसंग बोलतोय तरी सुद्धा त्या लोकांनी माझा जाणून बुजून अपमान केला, माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, मला मारण्यासाठी धावण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व पुरावे आपल्यासारखे चॅनलवाले त्या ठिकाणावरती होते. त्यांच्या चॅनलला या संदर्भामधले सर्व डिटेल्स आहेत. त्याच्यानंतरनं पोस्टरचा पुरावा आहे आणि हा कायदा कम्प्लिटली त्या लोकांच्या संदर्भात आहे, मुलींच्या संदर्भात आहे. माझं तर म्हणणं त्या टायमाला असं होतं की 79 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, 74 प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु साहेबांनी यांना का अभय दिलंय हे मला सांगता येणार नाही. परंतु महिलांच्या जर आपण बाईट घेतल्या, त्या महिलांना जर तुम्ही विचारलं गेलं तर त्या अपमान त्यांचा झाला का, तर त्या रडत गेल्या का, त्यांचा सन्मान झाला का? पैसे देणे म्हणजे सन्मान नाही, तर त्यांना त्या ठिकाणावरती सन्मानित करणं म्हणजे सन्मान असतो आणि महिला आणि नारी जातीचा अपमान केलेला आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना माझाही त्यांनी जाणून बुजून अपमान केलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे, एफ.आय.आर. दाखल केलेली आहे. या ठिकाणी प्रशासन सज्ज असताना सुद्धा त्या ठिकाणी कसल्या प्रकारची दखल कसं काय घेतली नाही? मग प्रशासन त्या ठिकाणावरती हजर होतं, परंतु प्रशासनातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आडकाठी आणली नाही किंवा हरकत घेतली नाही. नाना, हनुमान जयंतीच्या निमित्तानं हे कुस्तीचं निकाली मैदान ठरवलेलं होतं. याच्या अगोदरही कुस्त्या झाल्या असतील, त्यावेळेस काय महिला कुस्तीगीरीचा उपस्थित होत्या? त्यांच्या काय सण झालाय? पाठीमागं 3-4 वर्षापासून या ठिकाणावरती कुस्त्यांच्या संदर्भामध्ये महिलांच्या कुस्त्या पण लावल्या जात होत्या. परंतु या वर्षी नेमून आणि बोलवून महिलांच्या कुस्त्या नेमण्यात आलेल्या होत्या. तरी सुद्धा या ठिकाणावर त्या आल्या, म्हणजे पुण्यावरनं आल्या, फलटणवरनं आल्या, बारामतीवरनं आल्या, कळसवरनं आल्या, निमगाव देवकर लोणीपासून आल्या. या ठिकाणावरनं महिला आल्या, कुस्ती खेळण्यासाठी आल्या. शिवाय त्यांनी स्वतःचा ड्रेस कोड जो आहे महिलांचा, तो ड्रेस कोड काढून त्या ठिकाणावरती उभा राहून घालून त्या तिथे आलत्या आणि कुस्ती खेळण्यासाठी गेलत्या. त्या ठिकाणावरती त्यांना रोखण्यात आलं. अशा घटना आमच्या गावामध्ये घडलेल्या. माझा साधा प्रश्न आहे, याच्या अगोदर महिलांच्या कुस्त्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत, बरोबर आहे. आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की कोणाच्या तरी समाजकंटकाच्या स्वप्नामध्ये हनुमान गेला आणि त्यांनी सांगितलं की ते कुस्त्या रोखा. मग याच्या अगोदर ज्यावेळेस कुस्त्या झाल्या होत्या त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये का गेले नव्हते? नाही, आता हा अंधश्रद्धेचा भाग आहे. मी मगाशी सांगितलं की हा अंधश्रद्धेचा भाग आहे आणि फक्त हे कोण करते तर एकच कुटुंब आमच्या गावामध्ये सगळी यात्रा पार पाडते असं दाखवलं जाते.
गाव तसं आमचं 10,000 लोकसंख्येचं आहे, 5,000 मतदानाचं आहे. पण या ठिकाणावरती फक्त काय केलं जाते, एकच कुटुंब. म्हणजे आता मी आपल्याला त्यांना असं वाटेल की माझं त्यांच्यावरती रोष आहे. माझा त्यांच्यावर रोष नाही. माझा व्यक्तिगत कोणाच्यावरही हरकत नाही आहे. माझी कोणाचंही व्यक्तिगत कोणाच्यावरती माझा दोष नाही. परंतु जो कारभार करतात, जे काम करतात, त्यांच्यावरती दोष येणार. जर चुकीचं केलं तर त्यांना बोट विचारणार, उत्तर विचारलं पाहिजे. गावामध्ये अनेक वेळा मी प्रश्न करतो आणि मी फक्त एकटाच गावामध्ये असा व्यक्ती आहे की जो त्यांना प्रश्न करतो. आणि त्यांच्या संग गाववाली का प्रश्न करत नाही, तर ती वाद करणारी लोक आहेत. ती मी त्यांच्या वादाला भेट नाही. माझ्या बाजूने संविधान आहे आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराच्या जोरावरती मी ह्यांना शासन झाल्याशिवाय थांबणार नाही. महिलांना सन्मान मिळवून देणे आणि महिलांचा मान तिथं आणून देणे, त्याच्यासाठी मी स्वतः महिलांचं मैदानी कुस्तीचं आखाडा त्याच ठिकाणावरती भरवणार आहे. आणि त्याची तारीख साधारणतः अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने 1-2 दिवस ह्या साईडला किंवा त्या साईडलाची तारीख येईल, त्यावेळेसही मी आपल्याला कळवीन. परंतु याच पुढच्या महिन्यामध्ये 31 मेच्या निमित्ताने मी याच ठिकाणावरती, त्याच मैदानावरती महिला आणि पुरुषांचं जंगी निकाली कुस्त्यांचं मैदान घेत आहे. ह्या सर्व घटना होत असताना यात्रेच्या निमित्तानं अगोदर सगळं पोस्टरबाजी, बॅनरबाजी वगैरे झालेली आहे. त्याच्यावरती ठरवून जाणून बुजून त्या महिलांचे फोटो टाकून किंवा कुस्त्या नेमून त्याचा जाणून बुजून अपमान करण्याचा तर उद्देश नव्हता त्यांचा. नाही, तो आता ज्यांनी त्या कुस्त्या नेमलेल्या आहेत, ज्यांनी त्या कुस्त्या नेमल्या होत्या, त्या कुस्तींच्या नियोजनामध्ये जे होते त्यांना त्यांचा उद्देश तो माहिती. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणावरती आल्या त्यावेळेस ज्यांनी बोलावलं होतं त्यांनीच त्यांना माघारी पाठवलं. हा त्यांचा अपमान आहे आणि तो नारी जातीचा अपमान म्हणून माझी नैतिक जबाबदारी होती नागरिक म्हणून मी त्या नागरिकाचा पुरेपूर वापर महिलांच्या संरक्षणासाठी केलेला आहे आणि त्या निमित्ताने मी महिलांच्या सन्मानासाठी केस दाखल केलेली. आता पोलीस स्टेशनला आपण कसल्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेत, काय झाले? आता या ठिकाणावरती महिलांच्या सन्मानासाठी जे आपण केलेला आहे किंवा अपमान केलेला आहे म्हणून BNS 352, 351(2), 3/5, 356(2), 126 आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 31R, 31S आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, 7(1)(ड) याप्रमाणे सध्या गुन्हे दाखल आहेत. परंतु पुढील तपासामध्ये महिलांचे जबाब झाल्यानंतरनं आणि म्हणजे बारामतीचे महिला ज्या घेऊन आलते ते जबाब देणार आहेत, मुली जबाब देणार आहेत. आणि तुम्ही घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मी आपल्याला त्यांचे नंबर देतो, तुम्ही त्यांना जाऊन भेटा. घडलेला प्रकार खरा आहे का, तर खरा असेल तर ते त्यांचे जबाब देतील. मी खोटं केलं असेल तर शासन मला जबाब धरत आणि माझ्यावरती कारवाई करेन. पण जी ठिकाणावरती जी घटना घडली ती लाईव्ह आहे, त्याच्या पोस्टर्स आहेत, मी आपल्याला त्याच्याबद्दलचे पुरावे दिलेले आणि त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. फक्त माझी एवढीच या माध्यमातून मागणी आहे की ज्या समाजकंटकांनी या ठिकाणावरती जी काही घटना केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना त्वरित अटक केलं पाहिजे आणि नारी सन्मान तुम्ही राखला पाहिजे. कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचा नसेल. महिलांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही असा हस्तक्षेप तुम्ही करणार नसाल तर आज ह्या नारी जातीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये मी तृप्तीताई देसाई यांच्या संग चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनाही सांगितले मी महिला आयोगाकडं त्याच्याबद्दल तक्रार करतोय. त्याच्यानंतर नागरी हक्क मानव कायदा आहे त्यांच्याकडे आम्ही तक्रार करतोय. आणि या संदर्भामध्ये अनुसूचित जाती समाजाच्या आपल्या ज्या सामाजिक न्याय विभाग आहे त्यांच्याकडे सुद्धा मी या संदर्भामध्ये पाठपुरावा करतोय आणि त्यांना सांगतोय की यांना सन्मान देण्यासाठी मी ज्या वेळेस या गावातल्या काय समाजकंटकांसंग भांडलो त्यावेळेस त्यांनी माझा सार्वजनिक ठिकाणावरती अपमान केला आणि त्या संदर्भामध्ये मी गुन्हा दाखल केलेला आहे. तर मलाही न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मुलींनाही न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मी मागणी करतोय. त्या समाजकंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. दुसरी गोष्ट, पोलीस प्रशासनाने 35ची नोटीस देऊन त्यांना फक्त प्रतिबंधक करणं आणि त्यांना सूट देण्याचा प्रयत्न जर केला गेला तर मी कायद्याच्या संदर्भामध्ये पुढील काय चौकशी असते त्याच्यासाठी प्रशासनाला तयार राहावं लागेल. मी या निमित्ताने DYSC सुदर्शनजी राठोड साहेब यांना विनंती करेन की या समाजकंटकांना त्वरित अटक केली पाहिजे आणि ट्रस्टी आणि ट्रस्टीचे सदस्य यांच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत
त्यांना त्वरित त्यांची चौकशी करून त्यांना चौकशी करा, घडलेला प्रकार तपासून घ्या. हे कधी घडलेलं आहे? 3 तारखेला घडलेलं आहे. 4 तारखेला मी पोलीस स्टेशनला गेलो आणि 4 तारखेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तपास सगळी यंत्रणा पाहिली गेली आणि नंतरनं गुन्हा दाखल झालेला आहे. याचा अर्थ 6-7 दिवस या गुन्ह्याला दाखल व्हायला लागले आहेत, म्हणजे तपासी अंती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यापेक्षा दुसरा पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे यांनाही कोर्टाकडनं किंवा न्यायालयाकडनं मी विनंती करीन की यांना जामीन देऊ नये. आता सध्या गाजत असलेलं अशोक खरात यांचं प्रकरण त्याही ठिकाणी बऱ्याच महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण झालं आणि या ठिकाणी महिलांच्या अधिकाराला अडवलं गेलं. म्हणजे सध्या अंधश्रद्धेपोटी महिलांवरती अन्याय होतोय असंच तुम्हाला म्हणायचं. 100%. आता कसं असतं, महिला या पुरुषांच्या अधीन आहेत. आपला भारत हा पुरुष प्रधान देश संस्कृती मानलेला आहे किंवा त्याच्यामध्ये चालू आहे अजून. आणि आपल्याला ह्या गोष्टी मान्य आहेत की स्त्री आहे, परंतु ते आपला अविभाज्य भाग आहे. त्यांना कायद्याने न्यायाने 50%चा अधिकार दिला आहे आणि सन्मान दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरिकाचा कायदा आपल्यासाठी लिहिलेला आहे. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही. तर तृतीय पंथींना सुद्धा तेवढाच सन्मान आपल्या बाबासाहेबांच्या कायद्यामध्ये दिला गेलेला आहे. आणि आज जर हे धर्मकांड करणारी माणसं, हे जातीवाद पसरवणारी माणसं, ह्या समाजामध्ये भेदभाव निर्माण करणारी माणसं हे अत्यंत हलक्या बुद्धीचे, हलक्या विचाराचे आहेत. आणि यांच्यामुळं खरात सारखं जे प्रकरण आज पुढे येते, त्या महिला कमी बुद्धीच्या झाल्यात, कारण त्यांचे घरचे पुरुष हे कमी बुद्धीचे आहेत, धर्मकांडाला बळी पडतात आणि आपल्या महिलांचं शोषण होतंय का ह्याच्याकडे त्यांचं लक्ष जात नाही. आणि ह्याच्यामुळंच हाच प्रकार मदनवाडीसारख्या ठिकाणावरती आज धर्मकांडाच्या माध्यमातून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून होतोय. माझं पोलीस प्रशासनाकडे म्हणणं बी होतं की तुम्ही अंधश्रद्धेच्या नावाखाली जो घटना घडलेली त्याचा आपण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी सुद्धा मागणी माझी होती. पण त्यांनी ते दाखल केलं गेलं नाही, ते माझ्या वर्डिंगमध्ये आलेलं नसेल. परंतु माझी रितसर म्हणणं आहे की हे अंधश्रद्धेपोटी आहे. आणि शेवटचा एक प्रश्न आहे, आजपर्यंत आपण अनेक रूढी परंपरेंना कुठतरी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे जे लोक आहेत ते तुम्हाला जाणून बुजून टार्गेट करतात. निश्चित. आता ह्याचं कारण असं आहे की अनेक घटना आमच्या गावामध्ये खूप विचित्र पद्धतीच्या होत्या. लय बऱ्याचशा गोष्टी होत्या. म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपण पालखी घेत असताना किंवा काय असताना आम्ही पाहिलेलं आहे, आंबेडकर जयंतीमध्ये देखील तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम राबवता आणि अंधश्रद्धेपासून आपल्या समाजाला बाजूला करण्यासाठी प्रयत्न करता. तसे मी कीर्तनाचे कार्यक्रम पाहिलेत आंबेडकर जयंतीमध्ये. आता हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे आमचा. म्हणजे या हॉटेलचे ओनर जे आहेत ते आमच्या ट्रस्टीचे सदस्य आहेत आणि आम्ही त्या ठिकाणावरती समाजामध्ये महापुरुषांचा विचार जागवण्याचं काम आम्ही करतो. आणि हा विचार या धर्मकांड करणाऱ्या लोकांना पटत नाही. कारण जर हा विचार पुढे आला, महापुरुषांचे विचार पुढे आले, तर धर्मकांड मनानेच बाजूला जाईल. आणि म्हणून हा धर्मकांड टिकल्याशिवाय त्यांचं राजकीय अस्तित्व टिकत नाही. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे धर्मकांड ते टिकवण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना भीतीपोटी त्यांच्यावरती राज्य करतात. आणि हाच त्याचा एक प्रकार आहे जो आज महिलांना दुर्लक्षित करणं, महिलांचा अपमान करणं, महिलांना तुम्ही दुय्यम आहात, तुम्ही कोणीतरी वेगळं आहे आमच्यापेक्षा, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत असा दाखवण्याचा जो काही प्रकार आहे तो प्रकार अत्यंत घृणास्पद आहे, निंदनीय आहे. आणि त्याचा निषेध मी केलेला आहे आणि त्याच्या निमित्ताने मी गुन्हा दाखल केलेला आहे.